महाराष्ट्रातील सर्व जनतेचं आपल्या YouTube चॅनलवर स्वागत आहे। बघा, एक आनंदाची बातमी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। केरळमध्ये मान्सूनचं वेळेआधी आगमन झालेलं आहे। बघा, यंदा मान्सून हा वेळेपूर्वीच सक्रिय होत असून 26 मे पर्यंत तो केरळमध्ये धडकण्याची दाट शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये मान्सूनची जर वाटचाल पाहिली तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या मार्गाने प्रवास करत हा मान्सून 10 जून पर्यंत आपल्या महाराष्ट्रात दाखल होण्याचा जो अंदाज आहे तो हवामान विभागाने वर्तवलाय। आणि विदर्भाचा जर विचार केला तर संपूर्ण विदर्भ प्रचंड उष्णतेचा सध्या सामना करतोय आणि ज्यामध्ये ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली। मात्र 29 मे पासून महाराष्ट्रात तापमानात घट होणार आहे। नागरिकांना या सर्व कडक उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। बघा, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला आहे। मान्सूनच्या या अनुकूल आणि वेळेवर होणाऱ्या वाटचालीमुळे राज्यातील शेतकऱ्यांनी आता खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला वेग देणं फायद्याचं ठरणार आहे। बघा, याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर कूलर, AC, पंखे सगळे फेल झालेले आहेत आणि आता डोक्याला रुमाल बांधून बाहेर पडावं लागतंय। खरं आहे, आणि विदर्भात तर आपण पाहतोय की तापमानानं रेकॉर्ड तोडलाय। पण आता कूलर आणि या AC पासून आपल्याला सुटकेचा श्वास घेता येणार आहे, कारण आज तुमच्यासाठी या वर्षातली सगळ्यात मोठी, सगळ्यात गोड आणि सर्वात आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहे। एखाद्या चातकासारखी आपण त्या गोष्टीची वाट पाहत होतो, तो आपल्या हक्काचा, सगळ्यांचा लाडका राजा म्हणजेच मान्सून यंदा वेळेच्या आधीच आपल्या महाराष्ट्रात मुक्कामाला येतोय। होय, अगदी बरोबर तुम्ही ऐकलेलं आहे। हवामान विभागानं IMDनं आत्ताच एक अतिशय सुखद धक्का देणारा अधिकृत अहवाल जाहीर केला आहे आणि आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलची संपूर्ण माहिती पाहतोय। बघा, मान्सूनच्या आनंदाच्या बातमीकडे जाण्यापूर्वी सध्या आपण कोणत्या परिस्थितीतून जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। बघा, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः विदर्भामध्ये उन्हाच्या भट्टीत होरपळतोय विदर्भ सध्या, आणि यामध्ये विदर्भातील ब्रह्मपुरीमध्ये तब्बल 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। विचार करा, एवढं तापमान घराबाहेर पडणं म्हणजे जणू आगीच्या जवळ जाण्यासारखं झालेलं आहे। नागपूर, चंद्रपूर, अकोला इथंही आपण परिस्थिती पाहिली तर काही वेगळी नाही। दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत आहे। फक्त विदर्भच नाही तर मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र इथं उन्हाचा चटका सुसह्य झालेला नाही आहे। पाणी टंचाईच्या झळाही बसू लागलेल्या आहेत। पण मंडळी म्हणतात ना, निसर्गाचा नियम आहे, घोर अंधारानंतरच सोनेरी पहाट येते आणि या कडक उन्हाचे दिवस आता मोजकेच राहिले, कारण हवामान खात्यानं या उष्णतेच्या लाटेला पूर्णविराम देण्याची तारीख जाहीर केलेली आहे। आता येऊया आपल्या मुख्य आणि आनंदाच्या मुद्द्यावर। दरवर्षी 1 जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होतो, पण यंदा मान्सूननं सुपरफास्ट एक्सप्रेस पकडली आहे। यंदा मान्सून वेळेच्या आधीच भारतात दाखल होणार आहे। हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार येत्या 26 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये धडकण्याची दाट शक्यता आहे, म्हणजे नेहमीपेक्षा तब्बल 5 ते 6 दिवस आधी मान्सून भारतात पाऊल ठेवतोय। अंदमान निकोबार बेटावर मान्सून आधीच वेळेपूर्वी पोहोचला होता आणि आता पुढचा प्रवास अत्यंत वेगाने, त्याचा जोमाने सुरू होतोय। अरबी समुद्रामध्ये मान्सूनसाठी अतिशय अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे। जेव्हा केरळमध्ये पाऊस पडतो तेव्हा संपूर्ण देशाच्या आशा पल्लवित होतात आणि यंदा तर ही सुरुवातच धमाकेदार होणार आहे। तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, पण आमच्या महाराष्ट्रात पाऊस कधी येणार? तर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरला कधी भिजवणार? तर लक्षात घ्या, केरळमध्ये 26 मेला आल्यानंतर मान्सूनचा प्रवास कर्नाटक, आंध्र प्रदेश मार्ग होणार आहे आणि तिथला प्रवास वेगानं करून 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात अधिकृतपणे दाखल होणार आहे, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। सोबतच 8 ते 10 जूनच्या दरम्यान मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या वरती पण मान्सूनची पहिली सर पोहोचू शकते। पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राचं तसं 10 जूनच्या दरम्यान पुणे, सातारा, कोल्हापूर आणि या सर्व भागामध्ये पाऊस जो आहे तो पडणार आहे। तो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आणि जे आपले महत्त्वाची मंडळी महाराष्ट्रातली याला जुडलेली होती तर त्यांचं या चॅनलवरती मनापासून आभार मी मानतो आणि या व्हिडिओला पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।